वासो न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। विजयपुर शहर के सरकारी हॉस्पिटल के आगे पूरे 10 दिन खत्म हो गए भूख हड़ताल करते हुए। अब तो यहां के जो भूख हड़ताल पर बैठे हुए लोग हैं, इनका यही कहना है, इनको कोई भी नेता या कोई लीडर अब तक कोई भी इनको पूछने के लिए, इनकी दुख दर्द समझने के लिए अब तक कोई नहीं आ पा रहा। जब इलेक्शन आ जाता है तब हाथ पैर पड़ते ही घर तक आ जाते हैं। अब इनके दुख दर्द होता है, अब भूख मरी प्यास होती है, तो इनकी प्यास बुझाने के लिए, इनकी भूख के जानने के लिए कोई नेता यहां पर अब तक नहीं आ पाया। तो आ गया है तो एक ही नेता, एमपी रमेश जिगजिगी ने एक ही नेता आकर यहां पर इनकी जो हाल चाल पूछ कर चले गए, मगर कितना न्याय दिलाएंगे या नहीं, ये तो अब तक तो कुछ समझ में नहीं आ पाया इन आंदोलनकारियों को। अब तो यहां पर इनके आंसू यही बताते हैं, ताकि इनके घरदार, इनके बच्चे सभी छोड़कर आकर पूरे 10 दिन खत्म हो गए यहां पर आंदोलन करते, भूख हड़ताल करते हुए। अब तक इनको न्याय नहीं मिल पा रहा। अब तो इनके घर में दाना पानी भी नहीं है, तब तो इनका दाना पाना चलता है तो इसी सरकारी हॉस्पिटल में टेंडरदार के काम करने से ही इनका चलता है, मगर यहां पर रिश्वत भी चलता है, ये आरोप करते हैं। और साथ साथ इतने दिन तक इंतजार किया, अब इंतजार ये कर रहे हैं, दुआ ये मांग रहे हैं, ताकि इस सामने एक बना चुके हैं मौत के जैसा, एक मौत का एक स्टैचू बना गए हैं, उसी तरह जो टेंडरदार का इसी तरह मौत हो जाए, जल्द से जल्द ऐसे मर जाए। अब यही एक दुआ यहां पर मांग रहे हैं, ताकि अब तो दिन ब दिन इस आंदोलन बढ़ते ही जा रहा है। संबंधित अधिकारियों को, बहुत सारे लोगों को कंप्लेंट भी किया गया है, अब तक कोई भी इनको न्याय दिलाने के लिए या सच या झूठ या पूछताछ करने के लिए अब तक कोई भी आगे अब तक नहीं आ पाए। तो अब तक कहां तक चल जाएगी ये आंदोलन? कब तक भूखे प्यासे इसी रास्ते पर बैठकर आंदोलन करेंगे? क्या इसमें सच है, क्या इसमें झूठ है? ये तो संबंधित अधिकारी जब कंप्लेंट देते हैं तो उनका कर्तव्य होता है, और यहां पर कर्तव्य तो की बात दूर है, यहां पर कोई झांक भी नहीं पा रहा। तो अब यहां पर कोई भी अगर जहर गिर खाकर अगर किसी तरह यहां पर मौत हो गई तो इनका साफ साफ यही कहना है, तो संबंधित अधिकारी इसका लापरवाही होगी और उन्हीं की वजह से ही यहां पर मौत का कारण हो जाएगा। अब तो इन्होंने आकर कुछ सुलझाना चाहिए। अगर इनके भूख मरी गरीब पर अगर जुल्म होता है तो उस पर कानून कार्रवाई करना चाहिए, मगर यहां पर अब तक कानून तो कार्रवाई तो नहीं पा रहा, कोई भी नहीं कर करे, मगर यहां पर सिर्फ गम के आंसू ही बह रहे हैं, मगर इसके सिवा, आंसू के सिवा यहां पर कुछ भी नहीं है। अगर उनको साथ देने के लिए कोई है, मोतीराम चौहान जो जय जवान जय किसान जय भारत माता के जो अध्यक्ष है, उन्होंने ही इनके दुख दर्द के आंसू पहुंचकर इनको हिम्मत देकर सरकार के साथ, अधिकारियों के साथ लड़ने के लिए रात और दिन उन्होंने भी यहां पर भूख हड़ताल बैठ चुके हैं। अगर सामने ये मुर्दा तो नहीं है, मगर मुर्दे के जैसा ही बनाकर जो टेंडरदार है, उसी का जो जिसने भी पेट पर लात मारा है, उसी का भी जल्द से जल्द ऊपर वाले ने इनको उठा ले। ऐसे लोगों को इस जमीन पर ना रखे। जब तक नहीं होगा, इसी समय ये जो मुर्दा समझ के ही इस पर बददुआ देते ही यहां पर आंदोलन कर रहे हैं। देखेंगे आंदोलनकारियों का आंसुओं का एक रिपोर्ट। ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಒಳಗ ಇವತ್ತಿಗೆ 10 ದಿವಸ ಐತಿ. ಎಲ್ಲಿ ತನಕ ಹೋರಾಟ?
ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಯಾವ ಶ್ರಮ ಏನು ಮಾಡಬೇಕು ನಮ್ಮ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಕೊಟ್ಟು ಅವಾಗ ESI ಕೇಸ್ ಬಂದು ನಮ್ಗೆ ರೆಸಿಪ್ಟ್ ಕೊಡಬೇಕು. ನಾವು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಬಜೆಟ್ ಫ್ರೀದಾಗ ನಾವು ಕೊಡಬೇಕು. ನಾವು ಅಷ್ಟು ಡಿಪಾಸಿಟ್ ಇಸ್ಕೋಬೇಕು ಸ್ಯಾಲ್ರಿ ಮಾಡ್ತಾ ಸರ್ ಇವ್ರದೇ ಮಾತು ಕೇಳ್ತಾರೆ. ಅವ್ರ ನೋಟಿಸ್ ಬರ್ತಾವ್ರಿ. ಅವ ಓಡಿಸಿಟ್ರ ತಂದು ಇವ್ರಿಗೆ ಹೊಡೆಸ್ತಾರ್ರಿ. FIR ಆಗೈತ್ರಿ. ಅವ ಇಲ್ಲಿ ಹೊಡೆದಾರ. ಇಲ್ಲಿ ಕೇಳ್ರಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಅವತ್ತು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಿ ರಾತ್ರಿ ರೀ? ರಾತ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾವ ಹೇಳ್ರಿ. ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾವ ಮುಂದೆ ಬರ್ರಿ ಕಡೆ ಹೇಳ್ರಿ. ಸರ ಇದ್ರ ಮೇಲೆ PSI ಆಗ್ಲಿ CPI ಆಗ್ಲಿ ಏನು ಕ್ರಮ ತಗೋತಾ ಇಲ್ಲ. ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ನನಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸರ್. ಈಗ ಹೊಸ ಗಣೇಶ ಚಿಕ್ಕಲಿಗೆ ಅಂತ ಅವನಿಗೆ ಕೂತು 15 ದಿವಸ 20 ದಿವಸ ಸಾಲಕ್ಕೆ ಬರ್ತೀರಿ ಸರ್. ಈ ಥರನೇ ನಮ್ಮ ಥರನೇ ಬೀದಿ ಪಾಲ್ ಅವ್ರು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಬಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ತ್ರಾಸ ಆಗಲ್ಲ ಹೇಳ್ರಿ ಸರ್. ಮನ್ಯಾಗ ಕಾಣ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು ದುಡಿಯೋದಿರಾಗಿಲ್ಲ. ಏನೋ ಒಂದು ತ್ರಾಸ ಇರ್ತೈತ್ರಿ ಮನ್ಯಾಗ. ಎರಡು ಮಕ್ಕಳು ತಗೊಂಡಿದ್ದೀವಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀವಿ ಸರ. ನಾವು ಇಂಥದ್ರಾಗ ಈ ಥರ 15 ದಿವಸ ಟ್ರೈಕ್ ಮಾಡೋಕತ್ತಾರೆ. ಯಾರ್ಯಾರು ಒಬ್ಬರು ಬಂದಿದ್ರು ಸರ. ಈ ಥರ ಕೂಲಿಲ್ಲ ನೀರಿಲ್ಲ. ಕೆಲವೊಬ್ಬರು ದವಾಖಾನೆ ಬಿದ್ದೀವ್ರಿ ಸರ. ಇನ್ನೂ ಜನ ಯಾರು ಬಂದಿದ್ರು ಸರ. 4 ರೂಪಾಯಿ ಪೇಮೆಂಟ್ ಆಗಿರ್ತೀವಿ. ಈ ಥರ ಮಾಡ್ಕೊತ ಕುಂದ್ರೆ ಬಡವ್ರು ನಾವು ಎಲ್ಲಿ ಹೋಗಂತೀವಿ ಸರ. ನಮ್ಮ ಹತ್ರ ಮೀಟ್ ಕೊಟ್ಟೈತಿ. ಯಾರು ಬರೋಕತ್ತಿದ್ರು ಸರ. ನಾವು ಏನು ಮಾಡೋದು ಹೇಳ್ರಿ. ಈ 4 ತಿಂಗಳು ಒಟ್ಟು ಪಗಾರಿಂದ ಒಟ್ಟಿಗೆ ತಿನ್ನೋದಾರ ಏನು ಉಣ್ಣೋದಾರ ಏನು? ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯ ಹೆಂಗ್ರಿ? ನಮ್ಮ ಜೀವನ ಹೆಂಗ್ರಿ? ಕೂಳಿಲ್ಲ ನೀರಿಲ್ಲ. 15 ದಿವಸ 20 ದಿವಸ ಆಯ್ತು ನಾವು ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡಕತ್ತೀವಿ. ಇನ್ನ ತನ ಯಾರೋ ಬಂದಿದ್ರು. DSR ತೊಗೊಳಲಾಗ್ಯಾನ್ರಿ. DC ತೊಗೊಳಲಾಗ್ಯಾನ್ರಿ. ಫಸಲ್ಗೌಡನು ಬರಕತ್ತಿಲ್ರಿ. ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ MLAಗಳು ಏನು ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡು ಕೂತಾರೆ ಹೇಳ್ರಿ. ಬಡವ್ರಿಗೆ ಏನು ಮಾಡೋದ್ರಿ? ನಾವು ನಮಗಂತ್ರ ಕಂಡಪಟ್ಟಿ ತ್ರಾಸ ಆಗ್ಯದ. ಸತ್ರ ಸರ್ಕಾರನೇ ಹೊಡೆಯಿರಿ ನಮ್ಗೆ. ಬೇಕಂದ್ರೆ ಸತ್ಯ ದಿವಸಕ್ಕೆ ಸತ್ತು ಬಿಡ್ತೀರಿ ನಮಗೆ. ಇದ್ರ ಮ್ಯಾಗ ಹೆಚ್ಚಿನ ನನಗೇನು ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ರಿ ಸರ. ಬಡವ್ರು ಯಾಕೆ ಕೇಳಕತ್ತಿಲ್ಲ ಇವರು? ಬಡವ್ರ ಸಂಘ ಯಾಕೆ ಅರ್ಥ ಆಗಕತ್ತಿಲ್ಲ? ಇವರೇ ಬಂದು ವಿಷ ಕೊಟ್ಟು ಸಾಯಿಸ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ರಿ. ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇವರೇ ಹೊಡೆ ಕೆಟ್ಟ ತ್ರಾಸ ಅಂತ ಅನುಭವಿಸಂದ್ರಿ. ನಾವು ಬಡವರು ದವಾಖಾನೆ ದುಡ್ಡು ಬಂದಿದ್ದು. ದವಾಖಾನೆ ಒಬ್ಬರು ಯಾರು ಬಂದಿಲ್ಲ. ಅವನ ಬಗ್ಗೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ರೆ ಯಾರು ತಗೊಳಕ್ ತಯಾರಿಲ್ರಿ. ತಗೊಳಕ್ ತಯಾರಿಲ್ಲ. DSR ತಗೊಳಕ್ ತಯಾರಿಲ್ಲ. ಯಾರ್ಯಾರು ಬರಕತ್ತಿರ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಯಾರು ತಗೋತೇ ಇಲ್ರಿ ನಮ್ದು. ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡಬ್ರಿ ಬಡವ್ರು? ಓಡಿ ಕೇಳಗಾರ ಕಾಲು ಬಿದ್ದು ಬರ್ತಾರೆ. ಮನೆ ತನ ಬರ್ತಾರ್ರಿ ಸರ. ಈಗ ನಮಗೆ ಯಾಕೆ ಯಾರು ಬರಕತ್ತಿಲ್ರಿ ಸರ. ನಾವು ಕೂಳಿಲ್ಲದ ನೀರಿಲ್ಲದ ಮಕ್ಕಳು ಬಿಟ್ಟು ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಬೀದಿ ಬರುತ್ತೀರಿ ಸರ. ನಮ್ಗೆ ಯಾರು ಕೇಳೋದು? ಎಷ್ಟು ಪಗಾರ ಇತ್ತು ನಿಮಗೆ? ನಮ್ದು ಪಗಾರ ಏಟೈತೋ ಗೊತ್ತಿಲ್ರಿ ಸರ. ಕೊಡೋದು 10,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾರೆ ತಿಂಗಳು. ಅದ್ರಾಗ 625 ರೂಪಾಯಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕ್ರಿ. ವರ್ಷ 50,000 ರೂಪಾಯಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕ್ರಿ ಸರ. ಏನು ಮಾಡಮ್ರಿ? 4 ತಿಂಗಳು ಹೊತ್ತಾಯ್ತು ರೀ. 20 ಕೆಲಸ ನಂತರ ತಗೋತಾರೆ ಸರ. 15-20 ನಾವು ಏನು ಮಾಡಮ್ಮ? ಮುಂದೆ ಏನು ಮಾಡೋರಿ? ನೀವು ಎಷ್ಟು ಜನ ಕೊಡೋರಿ? ಏನು ಪ್ರಾಣವಾದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ರಿ ಸರ. ಈಗ ಯಾಕೆ ನಾವು ಬೀದಿ ನೋಡಿ ಹಂಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಬೀದಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು. ಅಲ್ಲೇ ತನ ನಾವು ಬಿಡಂಗಿಲ್ಲ ಸರ್. ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡೋದು ಮಾಡ್ತೀವಿ. ಭೂಮ್ತಾಯಿ ನಮ್ಮ ಬಿಡೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕೈಲೇ ಸಹಾಯ ಮಾಡಕ್ಕಂತ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮೋತಿಲಾಲ್ ಚೌಹಾಣ್ ಅದಾರಿ. ನನ್ನಿಂದ ಉಪಸವನ ಸಾವಿರ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಸದೆ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಜೋಡಿಯೋದಾದ್ರಿ. ಅವ್ರಿಗೆ ಕಿಮ್ಮತ್ತು ಕೊಟ್ಟು ಕುಂದಿರ್ತೀವಿ. ರಾಜಕಾರಣಿಗಳಿಗೆ ಚಪ್ಪಲಿ ಹೊಡಿಬೇಕು. ಚಪ್ಪಲಿ ಯಾಕಲ್ಲಿ ಓಟ್ ಕೇಳಕ್ ಬರ್ತಾರೆ. ಈ ನ್ಯಾಯ ಕೇಳಕ್ ನಾವು ಕೂತಲ್ದಾಗ ನಮ್ಮ ಸಹಾಯ ಕೇಳಕ್ ಬರ್ಬೇಕಿಲ್ಲ. ಯಾರು ಬರಕತ್ತಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಬರೋದ ನಾವು ಇಲ್ಲೇ ಕುಂದಿರ್ತೀರಿ ಸರ್. ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಬೇಕು ರೀ. ನಮ್ಗೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಬೇಡ್ರಿ ಸರ್. ನಮ್ಗೆ 5,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡಲಕ್ರಿ. ನಮಗೆ ಒಳಗುತ್ತಿಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಸರ್ಕಾರ ಕಳ್ಳಿಟ್ರೆ ಪಗಾರ ಹಾಕ್ಲಿ ಸರ್. ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ಒಂದು ಜೀವನ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ ಸರ್. ಕೂಳಿಲ್ಲ ನೀರಿಲ್ಲ. ನಾವು ಇಷ್ಟೇ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡಕತ್ತೀವಿ. ಒಬ್ಬರಿಗೆ ಯಾರು ಬರಕ್ಕೆ ಅದೇ ರಾಜಕಾರಣ ಮಕ್ಕಳು ಹೆಣ್ರ ಮಕ್ಕಳು ಈ ಥರ ಬೀದಿ ಬಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಮರ್ಯಾದೆ ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ರಿ. ನಮ್ಮ ಹೆಣ್ರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಬೀದಿ ಕುಂದ್ರಿಸಿ ಮಾಡಂತ ಹೇಳ್ರಿ. ನೋಡಮ್ರಿ
ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಲಂಚ ಕೇಳ್ತಾರ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೇಳ್ತಾರ. ಎಷ್ಟು ಸರ್ಕಾರ ದವಾಖಾನೆ ಹೆಂಗಾಗಿದ್ರೆ ಬರೀ ಲಂಚ ಬರಾಗೈತಿ. ಖಾಸಗಿ ದವಾಖಾನೆಗೆ ಹೋದ್ರೆ ಪಟಕರ ಆರಾಮಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಏನಿಲ್ಲ ಹೇಳನ ಮನೆಗೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ ಸರ್. ಅಂತ ಸರ್ಕಾರ ದವಾಖಾನೆ ಆಗಿದ್ರಿ ಸರ್. ಇಲ್ಲ ಬಡವರಿಗೆ ಸರ್ಕಾರ ದವಾಖಾನೆ ಅನ್ರಿ ಇದು. ಶ್ರೀಮಂತರಿಗೆ ಸರ್ಕಾರ ದವಾಖಾನೆ ಆಗಿದ್ರಿ ಸರ್. ನಾ ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ತೀನಿ, ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಆಗಬೇಕು. ನ್ಯಾಯ ದೊರಕಿಸ್ಕೊಡ್ರಿ ಸರ್. ನನ್ನ ಹೆಸರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ತೀನಿ ನನಗೆ ಸರ್ಕಾರ ದವಾಖಾನೆ ಹತ್ರ ನಾ ಬದುಕಲಾಗೈತಿ ಕೈ ಮುಗಿದು ये गवर्नमेंट हॉस्पिटल के सामने, दवाखाना के सामने आज का 12 दिन हुआ। एक हमारा आज का एक मुर्दा रखने को बैठे हमें, आज तक हमने कोई न्याय दिलाने के लिए भी नहीं आया। आज इलेक्शन आया तो ये कोई मुर्दा रख के बैठे हमें 12 दिन से। ये मुर्दा हमें कब ले जाना, मुर्दा घर में कब ये करना, जब तक हमको न्याय नहीं मिलते तब तक ये हमारा मुर्दा क्या हिलने वाला नहीं है। इसीलिए मुर्दा याद बैठने वाले इसके बारे में बोलते जल्द से जल्द हमने प्रशासन को बोलता मैं, किसी को दबाव में आके, किसी को इसमें आके तुम्हें काम करने लगे, इससे भी आगे उतरा की हो रहा था करने में। कम से कम जय जवान जय किसान के सब सदस्य हो रहा था। एक गवर्नमेंट हॉस्पिटल को ये हमारा खुद का दवाखाना नहीं है, उनका भी खुद का दवाखाना नहीं है। ये सबका एक रुपये सबको टैक्स भर के आज हमें सब ये दवाखाना करा रहे। कोई मेरे जॉब में से करके पैसा नहीं दिया मैं, हर एक गरीब लोगों का पैसा है। ये दवाखाना को कही दो तो हमारा पेशेंट अच्छा रहे दो, हमारा जो पूरी कार्य रोजी रोटी चलने दो। देखो हमें सब टैक्स काट के दिए तो पैसा हमारा हो। आज ये टैक्स काट के दिए तो पैसा इतना गलत चल रहा, तो इसके बारे में कम से कम तुम्हें सब जगह ये न्यूज़ ये दिखाओ। और सभी इनको जब तक न्याय नहीं मिलता, एक कॉन्ट्रैक्टर 50,000 रुपये कमीशन मांगता। आज 80 पर 4 आदमी में 80 पर 4 आदमी को कम से कम 40 पर 4 लाख रुपये हुआ। एक महीने का 10,000 पगार मिल गया। गवर्नमेंट नौकरी दिलाना बोलता 50,000 हर कॉन्ट्रैक्ट रहे तो 50,000 कहाँ से देना उन्हें। आज उन्हें मर रहे, आज 2 आदमी अंदर गए। आज एक MP है मिर्जापुर जिला में MP आपको न्याय दिला था सब कुछ गया। तो भी आज एक MP का जवाबदारी था यहाँ बैठ गया था, यहाँ बैठ के देखना था इनका हालत क्या करता। आज तुम्हें जागो, मुर्दा मत बनो, सब तुम्हें गरीबा है, गरीबा को न्याय दिलाओ और जागो। ऐसे लोगों को वोट देते आज तुम्हें ये हालत में बैठे इसी के बारे में बोलता है। ऐसे लोगों को वोट मत दे दो जब तक तुम्हारा काम नहीं होता। काम तुम्हें वोट करके उससे आई चुन के लाए तो उसका काम मांगना तुम्हारा धर्म है। अब तुम्हें घर में बैठे आज इनको प्रॉब्लम हुआ, कल तुम्हारे को होता, तुम्हारे बच्चे को होता, तुम्हारे बाप माँ बाप को सबको होता, अब क्या करने वाले तुम्हें। जागो मेरे भाई और बहनों, मेरे माँ बहनों, आज जागो। देखो ये लोगों की हालत, मरने के लिए बैठे इन्हें। किसका मुर्दा बनाई है? ये कॉन्ट्रैक्टर का मुर्दा बना है। कौन है कॉन्ट्रैक्टर? श्रीनिवास चिक्कल की, उसका मुर्दा बना है। हाँ उसका मुर्दा बना है। आज कुछ भी ये नहीं हुआ तो आज प्रशासन का भी मुर्दा बनाता मैं, सरकार का भी मुर्दा बनाता यहाँ में। देखना आज ये लोग तो हम तो मरे छोड़ो, हम सब लोग हमारे कूली कार्मिक गरीबा को तुम्हें मार रहे, जान से मार रहे गरीबा को, फिर भी तुम्हें जागो। आज इससे पहले या आज के बाद सबको गरीबों कोई भी नहीं को मरो, या ऐसे लोगों का मुर्दा रोड के ऊपर रखो। जब वो लोगों का आंखियाँ खुलती, अब तक आंखियाँ नहीं खुलती। मैं सबको प्रशासन को हाथ जोड़ के विनती करता, इनको न्याय दिलाओ। बैठो आज कम से कम 2 महीना इसका 4 महीने का सब जगह से आए, हर एक MLA के गांव से आए, हर एक MLA के गांव से 13 तालुका का आदमी काम कर रहे इधर।
13 तालुका है, 13 एमएलए को मैं बोलता इनको तुम्हारे लोगों को तुम्हारा वोट डाल के चुन के लाए, लोगों के ऊपर न्याय दिलाओ, न्याय दिला के इन्हें तुम्हें एक पंचायत को हिलाने का नहीं होना, तुम्हें क्या न्याय दिलाने वाले, खाली लेटर पे ऊपर तुम्हें लिख दिए तो होता है, आओ उसके साथ बैठो, बैठ के बात करो, खाली वोट डाले हमने चुन के आया करके बोलो ना। अभी देखो कांग्रेस वाले 135 सीटा हुआ, तो तुम्हें क्या बहुत खुश हो ना को दल के बारे में, उससे बीजेपी वाले सिर्फ बेकार हल कोई तुम्हारा, और बीजेपी वाले हमारे 300 सीटें हमें राज्य में बैठे करके मत सुनो, हमारे उससे भी बहुत बुरा हालत होती है। तो ये देखो ये गरीबा का वोट का मतलब ऐसा मत समझो कि गरीबा का वोट और तुमने चुन के ला के एक सीट पे कर दो, आज ऐसे लोगों के ऊपर तुम्हारे को ये नहीं हो रहा, तुम तुम्हारे क्या है ये लोगों के बारे में वोट नहीं डालना करते, मैं सबको गुजारिश करता हूँ ऐसे लोगों को तुम्हें देखो तो ये लोगों को न्याय नहीं दिलाना होता तो क्या एमएलए क्या एमपी क्या सरकार चुकता हूँ ऐसे लोगों को मैं, चाहे तो मेरे ऊपर क्या किया तुम्हें क्या डालो, ये लोगों के लिए न्याय नहीं दिला तो तुम्हारा क्या है इनके बारे में बोलो। मेरा नाम जय जवान जय किसान राज्य अध्यक्ष मोतीराम चौक।